नमस्कार. आज 27 जुलै 2023 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी आहे, शाळांमधून स्मार्टफोन हद्दपार करा. युनेस्कोच्या अहवालातील सल्ला आहे. डिजिटल शिक्षणाच्या हव्यासावरही परखड भाष्य त्यांनी केलेलं आहे. डिजिटल शिक्षणात कितीही अफाट क्षमता असली तरी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील प्रत्यक्ष संवादाची जागा ते घेऊ शकत नाहीत, असे परखड मत संयुक्त राष्ट्राची संस्था युनेस्कोच्या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आले आहे. एज्युकेशनला जर चांगल्या पद्धतीने घेऊन जायचं असेल तर पहा, आपला स्मार्टफोन किंवा जे डिजिटल शिक्षण आहे ना, त्याला हद्दपार करून पण चालणार नाही आहे. ओके, म्हणजे ही झाली याची युनेस्कोचा अहवाल तरी आलेला आहे, परंतु पहा, आज आपल्याला पूर्णपणे स्मार्टफोन हद्दपार करता येईल का, असा प्रश्न तुमच्यासमोर मी ठेवतोय. करता येईल का? बिलकुल करता येणार नाही. कारण पहा, आपल्याकडे लगेच इन्सिक्युरिटी तयार होईल. कारण आता एखाद्याचे पालक म्हटले किंवा एखादी शाळा जर असेल, त्यांनी म्हटले की स्मार्टफोन आमच्या शाळेतून हद्दपार आहे. ठीक आहे, आपण तो सल्ला तिथे घेऊयात, परंतु विद्यार्थी जेव्हा घरी येईल तेव्हा तरी त्याला स्मार्टफोन पाहायला मिळणारच आहे ना. मग आपण हद्दपार कशा पद्धतीने करू शकतो? त्यामुळे पहा, आता डिजिटल पासून आपण तर दूर जाऊ शकत नाही किंवा डिजिटल डिटॉक्स तर आपण सध्याला होऊ शकणार नाही. हां, पण त्याला थोडंसं बंधनं तर नक्की घालू शकतो. म्हणजे कसं, अगदीच विद्यार्थ्यांनी शाळेत येताना स्मार्टफोन घेऊन येऊ नये, असं तुम्ही तिथं काय शाळांमध्ये वगैरे तिथं फलक वगैरे लावू शकतील किंवा शाळेमध्ये तसे नियम बनवू शकतील. त्यामुळे पहा, जे आपण जर शाळांमध्ये जर तशा पद्धतीचं जर नियम केलं तर काय होतं, अगदी युनिटी तिथे निर्माण होतं व अगदी एखाद्या विद्यार्थ्याचा जर स्मार्टफोन नसेल तर त्याला इन्सिक्युअर तिथं फील होणार नाही. अन्यथा पहा, विद्यार्थ्यांना जर इन्सिक्युअर फील झालं ना, ते अगदी पॅरेंट्सला जाऊन वगैरे भांडतील की माझ्याजवळ स्मार्टफोन नाही, माझ्या सर्व मित्रांजवळ स्मार्टफोन आहे. अशा पद्धतीने म्हणजे तिथं इन्सिक्युरिटीमधून आणखी कोणते तरी गुन्हे वगैरे घडण्याचे जास्त प्रमाण आपल्याला तिथं दिसतं. त्यामुळे आता अगदी युनेस्कोचा अहवाल आहे तो आपल्याला मान्य आहे व आपण मेन्स आन्सर रायटिंगमध्ये करत असताना देखील आपण हा अहवाल वगैरे तिथं लिहू शकतो की युनेस्कोच्या अहवालातील हा सल्ला आहे की डिजिटल शिक्षणाचा म्हणजे डिजिटल शिक्षणाला वगैरे कमी करावं व जे पारंपरिक मेथड आहे आपली की विद्यार्थी आणि शिक्षण यांच्यातील संवाद वगैरे जास्त असावा, असं त्यांनी जे म्हटलं ते अगदी बरोबर आहे. परंतु आपण पूर्णपणे याला बंद करू शकत नाही. तर पुढची न्यूज पहा, तात्पुरती भरती बंदोबस्तपुरती फडणवीस यांचे स्पष्टीकरण. मुंबई पोलीस दलात बाह्य यंत्रणेमार्फत 3000 मनुष्यबळ घेणार आहेत. त्यानंतर मणिपूर प्रश्नी विरोधकांची आक्रमक भूमिका, मोदी सरकार विरोधात अविश्वास ठराव आता पुढील 10 दिवसांमध्ये येणार आहे. त्यानंतर मोदी गव्हर्नमेंट विरोधात याच्यापूर्वी केव्हा आलेला होता का अविश्वास प्रस्ताव, तो 2018 साली अविश्वासाचा ठराव मांडून गेलेला होता. मग त्यानंतर 2023मध्ये परत एकदा हा अविश्वासाचा प्रस्ताव आलेला आहे. ओके, त्यानंतर विदर्भात वीज कोसळून 10 मृत्युमुखी, चंद्रपुरातील 8 तर वर्धा गडचिरोली प्रत्येकी एकाचा समावेश. आता वीज कोसळण्यासाठी एखादी ॲप्लिकेशन आहे का? म्हणजे जे आपलं हवामान विभाग आहे यांनी कशा पद्धतीने वीज कोसळण्याच्या पूर्वी आपल्याला काही म्हणजे आपल्याला काही संदेश वगैरे देता येईल का, यासाठी त्यांनी पण एक ॲप्लिकेशन केलेलं आहे. म्हणजे याच्यापूर्वी आपल्याला आय थिंक हे एक अलर्ट आलेलं होतं पहा, इमर्जन्सी अलर्ट. अगदी त्याच बेसिसवर हवामान विभागाने पण गेल्या वर्षीचं आहे ते मौसम ॲप आहे. ओके, मौसम ॲप त्यांनी गेल्या वर्षी डेव्हलप केलेलं आहे. तर ते वीज कोसळण्यासाठी वगैरे त्यांनी ते डेव्हलप केलेलं होतं. ओके, तर ते तुम्ही एकदा पाहून घेऊ शकता किंवा तुम्हाला लक्षात असावं की मौसम ॲप IMDने तयार केलेलं आहे. ओके, त्यानंतर भारत मंडपमचे उद्घाटन. प्रगती मैदान येथील इंटरनॅशनल एक्झिबिशन कन्व्हेन्शन सेंटरचे भारत मंडपम यामध्ये त्याचं नामांतर करून त्याचं उद्घाटन काल नरेंद्र मोदी यांच्यामार्फत झालेलं आहे. व इथे हे भारत मंडपमचं कार्य काय आहे किंवा हे कशासाठी उद्घाटन केलेलं आहे, तर सप्टेंबर महिन्यामध्ये G20ची परिषद बसणार आहे व या परिषदेमध्ये सगळ्या म्हणजे मोठ्या मोठ्या देशाचे जे नेते आहेत, ओके, ते सर्व इथे येणार आहेत, एकत्र जमणार आहेत. त्यासाठी आपल्याला काय आता तिथं जागा वगैरे तयार करत आहेत. मग यासाठीच G20च्या परिषदेसाठी भारत मंडपमचे आता कार्य चालू झालेलं आहे किंवा त्याचे उद्घाटन झालेलं आहे. मग आता इथं अगदीच सर्व डेलिगेट्स वगैरे येणार आहेत. ओके, म्हणजे आता अगदी पुढला महिना कोणता आहे, ऑगस्टमध्ये आपलं काय नॅशनल फेस्टिवल असेल, इंडिपेंडन्स डे. त्यानंतर अगदीच सर्वजण आता G20च्या कार्यपरिषदेमध्ये वगैरे लागतील, हे आपलं इथं बेसिकली सांगता येतं. त्यानंतर पुढे या ग्रामस्थांचे 2015मध्ये रायगड जिल्हा प्रशासनाला पत्र. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही प्राधिकाऱ्यांचे दुर्लक्ष. कशासाठी पत्र लिहिलेले होते पहा, की पुनर्वसनासाठी इशाळवाडीची 8 वर्षापूर्वींची हाक. मग आता या न्यूजमधून आपल्याला काय दिसून येतं की जे प्रशासन आहे
किंवा प्रशासनाची जी निष्काळजीपणा आहे व त्या निष्काळजीपणापासून आपल्याला 8 वर्षानंतर जे काही घडून आलं ते आपलं इथं म्हणजे अगदीच डिझास्टर कशा पद्धतीने राहिलं ते आपलं इथं पाहता येतं. तर प्रशासकीय निष्काळजीपणाची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी आता केलेली आहे. परंतु पहा, तेव्हाच जर जिल्हा प्रशासनाने या पत्राची जर दखल चांगल्या पद्धतीने जर घेतली असती तर कदाचित हे एवढा मोठा इथे डिझास्टर वगैरे घडून आलं नसतं, आपण इथं म्हणू शकतो. त्यानंतर पहा, 2014 साली काय झालं होतं, माळींची घटना झाली होती. त्यानंतर अगदीच 2015मध्ये यांनी पत्र लिहिलेलं होतं. मग कदाचित तेव्हाच जर यांनी अगदी प्रशासनाने पावले उचलली असती तर अगदी बेटर झालं असतं, आपण इथं म्हणू शकतो. परंतु आपलं प्रशासन जे आहे त्याचा फेस वगैरे खरंच आपल्याला बदलावं लागेल. यासाठीच तुम्हाला IAS वगैरे व्हायचं आहे. ओके, हे तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये वगैरे किंवा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की प्रशासन सध्याला काय कार्य करत आहे. त्यानंतर पदभरतीसाठी दुप्पट परीक्षा शुल्क आकारून लूट, तलाठी भरतीच्या निमित्ताने सरकारी धोरण विरोधात विद्यार्थ्यांचा संताप व हे अगदी गरजेचं आहे. पहा, संताप होणं म्हणजे अगदीच. आता पहा, मध्य प्रदेशमधील एक केस होती. म्हणजे मध्य प्रदेशची जी राज्यसेवा असते ते 2000 पूर्वी म्हणजे फीस होती, त्याला हायकोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलं व तिथे फीस वगैरे त्यांची कमी करण्यात आली. ओके, हे याचं एक लाईव्ह उदाहरण आहे. मग अगदी तसंच जर झालं असतं तर कदाचित हे याच्यापूर्वी पण मी तुम्हाला बोललेलं आहे की ही फीस जास्त आहे, फीस जास्त आहे. कारण पहा, जर तुम्हाला कलेक्टर व्हायचं असेल तर फक्त 100 रुपये फीस आहे व महिलांना तर फीसच नसते. व तुम्हाला जर तलाठी व्हायचं असेल तर 1000 रुपये शुल्क आहे. व पहा, फॉर्म भरण्यासाठी अगदी 200 ते 300 रुपये आपले फॉर्म भरायला जातात. म्हणजे अगदीच 1,500 रुपयाला आपल्याला तिथं काय लागलेलं आहे, म्हणजे काय म्हणतो आपण, तिथं लॉस आपला तिथं झालेला आहे. व फक्त एका तलाठी भरतीसाठी आपल्याला 1,500 जातात. तर असे वनरक्षक घ्या किंवा अगदी सरळ सेवेचे अन्य पद घ्या, तिथे जर प्रत्येकासाठी आपल्याला जर 1,500 रुपये द्यावे लागत असतील तर काय, सरकारची तिजोरी मात्र इथं भरत आहे, परंतु आपली तिजोरी अगदीच जे बेरोजगार आहेत त्यांची तिजोरी इथं खाली होत आहे, असं आपण इथं म्हणू शकतो. मग पहा, आता काही विद्यार्थ्यांशी बोलणं झालं माझं, तर त्यांनी म्हणत होतं की हे TCS कंपनीला वगैरे पैसे देण्यासंबंधी अशा पद्धतीने म्हणजे हा करार वगैरे झालेला आहे की 900 रुपये वगैरे त्यांना जात आहेत. पण तसं नाही आहे. तर पहा, कंपनीच्या दरपत्रकानुसार 5 लाखांहून अधिक विद्यार्थी असल्यास 495 रुपये प्रति विद्यार्थी शुल्क आकारले जाणार आहे. मग 495 रुपये प्रति त्यांना देण्यात येणार आहेत. व अगदी 15% जर वाढीव खर्च जरी दिला त्यांना तर अगदी 550 रुपये कुणाला, TCS कंपनीला 550 रुपये दिले जातील. मग जे उरलेले पैसे आहेत ते कोणाला जाणार आहेत, तर ते सरकारला जाणार आहेत. म्हणजे अगदीच नरेटिव्हचा शिकार होऊ नये, परंतु आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की कोणाला किती वगैरे याचं म्हणजे आपले पैसे कुठं जात आहेत. आता आपण टॅक्स भरतो म्हणजे आपण काय आहोत, बादील आहोत सरकारला वगैरे प्रश्न करण्यासंदर्भात. ओके, आता हा पण एक पद्धतीचा टॅक्सच आहे असं तुम्ही म्हणू शकता. आता जेव्हा आपण आयुक्त यांना विचारलं तर त्या आयुक्तांचं उत्तर काय आहे पहा, की परीक्षा शुल्क वाढलेले असले तरी CCTV, पोलीस सुरक्षा आदींसाठी ते आकारण्यात येत आहे. मला लक्षात आलं नाही की CCTV, आता पहा, प्रत्येक शाळेमध्ये आज जर तुम्ही गेलात तर तिथं CCTV लागलेली आहे. ओके, अशी कोणती म्हणजे फक्त जिल्हा परिषद शाळा असतील जिथे CCTV नाही, परंतु जिल्हा परिषद शाळेमध्ये तर तुमचं एक्झामिनेशनचं सेंटर येणार नाही. म्हणजे पहा, प्रत्येक प्रायव्हेट शाळा असू द्या किंवा अगदी उच्च शिक्षण संस्थांमध्ये आज काय आहे, CCTV आहे. मग प्रत्येक, आता फक्त परीक्षा घ्यायची म्हणून तुम्ही CCTV लावत आहात का? मग हा तरी त्याचं योग्य उत्तर नाही असं मला वाटतं. म्हणजे अगदीच जर सरकारने जर सहकार्य केलं तर ते बेटर होईल. कारण जे सध्याला कोणापासून यांनी हे करत आहेत, म्हणजे कोणापासून पैसे वगैरे काढण्याचा प्रयत्न करतात, ते अगदीच बेरोजगार आहेत. मग बेरोजगारांपासून अशा पद्धतीची लूट अगदी थांबावी असंच मला पण वाटतं आहे. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. हे काहीच गरजेचं नाही आहे. त्यानंतर पुढची न्यूज पहा, सरकारी कर्मचाऱ्यांना संरक्षण देणारे कलम रद्द करा, सर्वपक्षीय आमदारांची मागणी. पहा, इंडियन पिनल कोडमधील जे 353 यानुसार काय सांगण्यात येतं की बा, सरकारी कर्मचाऱ्याला जर त्याच्या कामामध्ये अडथळा निर्माण झाला तर तो जर कंप्लेंट केल्यानंतर अगदी 5 वर्षाची त्याला डायरेक्टली सजा होते, जो व्यक्ती त्यांच्या कामामध्ये अडथळा करत आहे. व ते काय आहे, अजामीन आहे. ओके, अजामीन पत्र 5 वर्षाची सजा तिथं देण्यास सुनावण्यात येते 353 नुसार. मग यांमध्ये प्रॉब्लेम काय होतं, मग आमदार वगैरे विचारण्यात, म्हणजे आमदार वगैरे एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याला वगैरे प्रश्न केला की बाबा तू आमचं काम का वगैरे करत नाहीस, किंवा तशा पद्धतीने कोणताही प्रश्न वगैरे जर केला तर त्यांच्या विरोधात सध्याला काय 353 तिथे कलम वगैरे लावून तिथे सजा वगैरे त्यांच्या विरोधात केस वगैरे केली जात आहे. त्यामुळे आमदारांनी, आता सर्वपक्षीय आमदारांनी वगैरे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली की बा हे याच्यामुळे आम्हाला थोडंसं प्रॉब्लेम वगैरे सिच्युएशन तयार होत आहे. मग आता त्यांनी काय म्हटलं आहे की 3 महिन्यामध्ये कायद्यात सुधारणा करण्याची फडणवीस यांची ग्वाही वगैरे दिलेली आहे. परंतु आता पहा, असं पण होऊ नये, एकतर म्हणजे दोन्ही टोकाकडे पण चांगलं नसतं. म्हणजे कोणतंही
ताठर अगदी चांगलं नसतं आपल्याकडे. आता इकडे जर फक्त कर्मचाऱ्याच्या सेंट्रिक जर तुम्ही जर घेतला निर्णय तो पण चांगला नसतो, किंवा आमदारांच्या सेंट्रिक पण घेतला तो पण चांगला नसतो. त्यामुळे मध्यम मार्ग आपला कधीही चांगला असतं. जसं गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे आपल्याला की मध्यम मार्गाचा तुम्ही अवलंब करा. अगदी त्या पद्धतीने महाराष्ट्र सरकार आहे त्यांनी पण मध्यम मार्ग जर अवलंबला तर ते बेटर असेल असं आपण इथं म्हणू शकतो. त्यानंतर पुढे चला पहा, हा लेख जो गरीब कोण किती आहेत आणि कुठे आहेत हा जो लेख आहे ते तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. मी याला पूर्णतः हे केलेला आहे, हायलाईट करून दिलेला आहे व अगदी गरजेचा हा लेख आहे. कारण जो पॉवर्टी हा चॅप्टर आहे UPSCच्या सिलेबसमध्ये, त्यानंतर MPSCला पण आहे. पॉवर्टीवर भरपूर प्रश्न विचारले जातात, त्यामुळे प्लीज एकदा तुम्ही हा लेख वाचून घ्यायचा आहे, तुमचा हा होमवर्क असेल. त्यानंतर पहा, काल मी अगदीच जो एडिटोरियल ॲनालिसिस आहे तो घेऊ शकलो नाही, त्यामुळे मी म्हणतो की आता सेपरेट न करता आपण एकत्रच करण्याचा वगैरे प्रयत्न करायला हवा. कारण अगदी मला म्हणजे काहीतरी टेक्निकल इश्यूज वगैरे आल्यानंतर ते डबल व्हिडिओ वगैरे घेता येत नाही आहे. कारण काल पाऊस होतो व आता पण पाऊस चालू आहे, कदाचित माईकमध्ये तुम्हाला पण ऐकू येत असेल, परंतु मी परत व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. त्यासाठी पहा, आपण याच व्हिडिओमध्ये वगैरे एकत्रित करण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटत आहे. त्यानंतर पुढे जाऊया. तरी देखील पहा, तुमचे जर काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकत असता. ओके. त्यानंतर रेडिओ कॉलर खरेच चित्तांना मारक ठरेल का? आता या प्रश्नाचं तर उत्तर आपण काही देऊ शकत नाही. कारण पहा, जे तज्ज्ञ आहेत त्यांनी याचा अभ्यास करतील, किंवा असं इथं पण उत्तरं वगैरे यांनी दिले नाहीत. फक्त एवढं इथं म्हणण्यात आलेलं आहे की सूरज या 3 वर्षाच्या चित्त्याचा रेडिओ कॉलरमुळे त्वचेला घट्ट बसल्याने रक्तदोष होऊन त्याचा मृत्यू झाला होता, असे चित्ता टास्क फोर्सच्या अध्यक्षांचे म्हणणे आहे. आता अगदीच जर तसं होत असेल तर हे रेडिओ कॉलर कितपत योग्य आहे कितपत अयोग्य आहे ही अगदी म्हणजे जी समिती आहे ती त्याचा अभ्यास वगैरे करतील. आता इथं दिलेलं आहे रेडिओ कॉलर कशी असते, त्याबद्दल आपल्याला UPSC आणि MPSC पण प्रश्न विचारणार नाही अशी मला तरी खात्री आहे, त्यामुळे मी याला स्किप करतोय. ओके. बाकी जर रेडिओ कॉलर वगैरे जर पाहायचं असेल तर तुम्हाला डायरेक्टली समजलं असेल की गळ्याभोवतीचा जो पट्टा असतो त्याला रेडिओ कॉलर माईक म्हणतात, रेडिओ कॉलर म्हणतात. मग आता पहा, रेडिओ कॉलरचे प्रकार कोणते, आता हे जर दिलेलं आहे किंवा त्याची जी पट्टी वगैरे असते ती त्यामध्ये काही बदल करता येतील का, हे पण जे टास्क फोर्स बसणार आहे त्याला ते अगदी चांगल्या डीपमध्ये वगैरे ते स्टडी करतील. परंतु आपल्याला फक्त माहिती असायला गरजेचं आहे की चित्ताचा एका मृत्यू झालेला होता कशाबद्दल, तर रेडिओ कॉलरमुळे. ओके. तर ही न्यूज अशा पद्धतीची होती. त्यानंतर पुढे चला, राजकारण आहे, काही गरजेचं नाही आहे पहा. ओके. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता इथे संपतं. त्यानंतर आजचं द हिंदूमध्ये पहा, पहिली बातमी आहे, नो ट्रस्ट मोशन अगेन्स्ट मोदी गव्हर्नमेंट ॲडमिटेड इन लोकसभामध्ये त्यांना मंजूर करण्यात आलेलं आहे अविश्वास प्रस्ताव. मग आता ते लवकरच हे होईल, म्हणजे त्यावरती काय म्हणतो 10 दिवसामध्ये त्याबद्दलची तारीख वगैरे निश्चित करण्यात येईल. त्यानंतर सिटिंग FATF सेंटर अर्जेस सुप्रीम कोर्ट टू लेट मिश्रा कंटिन्यू ॲज अ ED चीफ. पहा, सुप्रीम कोर्टामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आता गेलेली आहे की जे EDचे चीफ आहेत संजय मिश्रा यांना तो कार्यकाळ परत वाढवू असावा असं त्यांचं म्हणणं आहे की ऑक्टोबर 15पर्यंत त्यांचा कार्यकाळ तसंच वाढवून असावा. कारण FATFची जी परिषद भरणार आहे त्यामध्ये त्यांचा रोल अगदी महत्त्वाचा आहे व FATFला टॅकल करण्यासाठी पण त्यांनी अगदी चांगला प्रयत्न केलेत. असं सेंट्रल गव्हर्नमेंट कुठे गेले आहे, सुप्रीम कोर्टामध्ये त्यांची याचिका घेऊन गेले आहेत. मग 27 तारखेला म्हणजे आजच त्याबद्दल काय सुनावणी होणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये. मग पाहूयात याबद्दल काय म्हणतो सुप्रीम कोर्ट. कारण सुप्रीम कोर्टाने याच्यापूर्वी काय म्हटलेलं आहे की संजय मिश्रा यांचा कालावधी इल्लिगल आहे. ओके. ते काही जे कार्य करतील ते इल्लिगल आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे, परंतु अद्याप त्याबद्दल इल्लिगल आहे म्हटलं तरी त्यांना 31 जुलैची लास्टची डेट वगैरे दिली होती. मग आता अगदीच सुप्रीम कोर्ट कोणाच्या पक्षामध्ये वगैरे हे करेल, निर्णय देईल, ते आपल्याला काही सांगता येणार नाही. त्यानंतर पुढे जाऊयात आपण, बिल प्रपोजेस डिजिटल बर्थ सर्टिफिकेट. आता पहा, लोकसभेमध्ये एक बिल मांडण्यात आलेलं आहे की डिजिटल बर्थ सर्टिफिकेट. यामुळे काय होणार आहे पहा, तर आधार कार्ड किंवा जे काही सर्व डॉक्युमेंट्स वगैरे आहेत ते तिथूनच चालू होतील. म्हणजे अगदी डिजिटल बर्थ सर्टिफिकेट आल्यानंतर आपल्याला मदत काय होईल पहा, इथे बालकाचा एका जन्म झाल्यानंतर लगेच इथं काय डिजिटल बर्थ सर्टिफिकेट तयार झालं त्याचं. मग तो जसा जसा वाढेल मग त्याला या डिजिटल बर्थ सर्टिफिकेटची अगदी मदत वगैरे होईल. म्हणजे तो आता त्याचं जसं तो अगदी मोठा होत जाईल तसं त्याला आधार कार्ड, त्यानंतर पॅन कार्ड याची गरज पडेल. मग आधार कार्डसाठी आपल्याला काय बर्थ सर्टिफिकेटची गरज पडते. मग आपण त्याला लगेच लिंक करून काय त्याला आधार कार्ड वगैरे देतो. मग लगेच बँक अकाउंटचं खातं वगैरे सर्व कामांसाठी वगैरे त्याला काय इथं मदत होईल. यासाठी डिजिटल बर्थ सर्टिफिकेटचं बिल वगैरे येत आहे. मग पहा, आता डिजिटल बर्थ सर्टिफिकेट आल्यानंतर ही झाली त्याची पॉझिटिव्ह पॉईंट, परंतु निगेटिव्ह
निगेटिव्ह पॉईंट काय होणार आहेत? मग निगेटिव्ह पॉईंटमध्ये हे सांगता येतं की आपण अगदी लहान बालकाचा जन्म झाल्यापासून जर आपण त्याचं डिजिटल हे करत आहोत तर ते आपल्यासाठी काय खूप मोठा त्याचा डाटा तयार होईल. ओके, मग त्याचा डाटा हा आपल्यासाठी एक म्हणजे डाटा जर आपल्याकडे सिक्युअर राहिला तर ते चांगलं आहे, अन्यथा त्या डाटाचा दुरुपयोग पण केला जाऊ शकतो. व अगदीच इथं सांगितलेलं आहे पहा. आता आपण पहिली न्यूज पाहूयात की परत एकदा जे शाळांमधून स्मार्टफोन हद्दपार करा किंवा युनेस्कोने काय सांगितलेलं आहे की डिजिटलमध्ये तुम्ही जास्त भर वगैरे घालू नका, तसं युनेस्कोने म्हटलेलं आहे. मग इथं पण तुम्ही अहवालामध्ये वगैरे सांगू शकता की युनेस्कोचा जो अहवाल आहे तो डिजिटलच्या विरोधात आहे व आपण हे डिजिटल बर्थ सर्टिफिकेट परत आणत आहोत, म्हणजे हे कुठेतरी दोघांचं वावगं वगैरे ठरणार आहे किंवा विरोधाभास आहे असं आपण इथं डायरेक्टली म्हणू शकतो. ओके, आता जरी ते शिक्षणाबाबत जरी असलं तरी त्यांनी काय म्हटलं आहे की डिजिटल जे शिक्षण आहे ते पारंपरिक शिक्षणाची जागा कधीच घेऊ शकत नाही. गुरु शिष्य परंपरा जी आहे ती आपल्याला मोडता येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे व ते खरंच आहे. परंतु पहा, आपलं आताचं सध्याचं जे युग आहे ती आपला म्हणजे डिजिटलपासून आपल्याला दुराभास करता येणार नाही, हे पण तुम्हाला शाश्वतीने मान्य करायला हवं. ओके, म्हणजे तुम्ही पूर्णतः डिजिटलपासून दूर जाऊ शकणार नाही. कुठे जरी गेलात ना तुम्हाला डिजिटलच करावं लागेल. कारण पहा, आता सध्याची जी कागदपत्रे आहेत ते पण डिजिटलच झालेली आहेत. ओके, त्यानंतर पुढे जाऊयात आपण. लोकसभा पासेस फॉरेस्ट कन्झर्वेशन अमेंडमेंट बिल, ते आपण पाहिलेली होती, म्हणजे आय थिंक परवा दिवशी आपण ती न्यूज पाहिलेली आहे. सॉरी, कालचाच व्हिडिओ काल आलेला होता ना, हां, कालच्या व्हिडिओमध्ये ते पाहिलेलं आहे. त्यानंतर पहा, आता या अमेंडमेंटबद्दल 1300 अपील पास झालेले होते मागे. ओके, मग 1300 अपील पास झाल्यानंतर इकडे अगदीच छत्तीसगडमध्ये काय तर हे प्रोटेस्ट वगैरे करण्यात आलेलं आहे आदिवासींमार्फत. मग अगदीच हे बिल कुठं जाणार आहे? सुप्रीम कोर्टात जाणारच आहे. त्यामुळे आता तुम्ही काळजी करू नका, या बिलला जास्त डीपली जाऊ नका. फक्त एकदा अमेंडमेंट बाबत जर सुप्रीम कोर्टाने जर हे निर्णय दिला तर तुम्ही एकदा जजमेंट वगैरे वाचून घ्या, म्हणजे तेव्हा आपण समजून जाईल. फक्त आता बिल कशाबद्दल झालेलं आहे तर फॉरेस्ट कन्झर्वेशन बाबत झालेलं आहे. हे कुठेतरी तुम्हाला उत्तरामध्ये वगैरे टाकता येईल यासाठी हे फक्त बिल लक्षात ठेवा. बाकी या बिल विरोधात 1300 अपील आलेले आहेत, म्हणजे व्हेरियस पर्स्पेक्टिव्हने हे अपील आहेत असं आपल्याला इथं बेसिकली सांगता येतं. त्यामुळे मी या बिलचं बाबत निश्चित आहे. कदाचित जर द हिंदूमध्ये फॉरेस्ट कन्झर्वेशन अमेंडमेंट बिल याबाबत लेख आला तर आपण नक्की त्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. ओके, त्यानंतर स्पॉटलाईट आहे, स्किप करू शकता, पुढे चला. त्यानंतर पहा, आजचं एडिटोरियल डायरेक्टली आहेत. मग आता येथील हा एडिटोरियल आपण वाचणार आहोत की द SEO इज अ सक्सेस स्टोरी दॅट कॅन बेटर. आता पहा, जे तुम्हाला होमवर्क असेल की एडिटोरियल तुम्हाला स्वतःला वाचायचं आहे. जे UPSC करत आहेत पहा विद्यार्थी, ते प्लीज त्यांनी स्वतःहून एकदा एडिटोरियल वाचत चला, कारण UPSC CSATला तुम्हाला खूप याची मदत होईल व आपण मराठी भाषिक आहोत त्यामुळे UPSC CSATला आपल्याला अगदी थोडंसं आजपासूनच पावले उचलावे लागतील. त्यासाठीच मी स्पेशल व्हिडिओ आणत होतो एडिटोरियल संबंधी व तुम्हाला होमवर्क देत होतो, परंतु माझं पण थोडंसं इश्यू होत होते त्यामुळे मी आता याला परत मर्ज केलेलं आहे. ओके, तरी देखील याबाबत काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. परंतु तुम्हाला हा लेख मी जरी ॲनालिसिस केलेलं असेल तरी तुम्हाला हा लेख वाचून घ्यायचा आहे व याची PDF तुम्हाला ऑलरेडी टेलिग्रामवरती अपलोडेड आहे. तर प्लीज तुम्ही पण सहकार्य करा तुमच्या तुमच्या UPSC जर्नीसाठी तुम्ही पण सहकार्य करत चला. ओके, तर पहा, 4 जुलैला काय झाली, SEOची मीटिंग भरली. 23वी ती SEOची मीटिंग होती. मग या मीटिंगचे काही फळ वगैरे आपल्याला मिळाले. त्यामध्ये एक आहे, इराणला आपण काय दिलेलं आहे, फुल SEO मेंबरशिप आपण त्यांना ग्रँट केलेली आहे. त्यानंतर दुसरे काही आपण तिथे मेमोरेंडम वगैरे पास झाले, जसं की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी पिरियड अंटील 2030पर्यंत आपण काय केले, 2030पर्यंतसाठीची आपण एक इकॉनॉमिक स्ट्रॅटेजी वगैरे तिथं पासआउट वगैरे केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय सिक्युरिटीबाबत पाकिस्तानला खडे बोल सुनावले वगैरे ते आपण पाहिलेलं आहे. मग हे याबद्दल त्याचं इंट्रोडक्शन आहे. त्यानंतर अ चेंजिंग वर्ल्ड. मग आता SEOची जी मीटिंग झाली, आता पहा, याच्यापूर्वी मी सांगितलेलं होतं SEO म्हणजे काय किंवा SEOची स्थापना कधी झाली व त्यांचं पॅटर्न कसं चेंज झालेलं आहे, म्हणजे 2001ला पॅटर्न वगैरे कसं चेंज झालं ते सर्व मी याच्यापूर्वी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. त्यामुळे मी आता याला डिस्कस करणार नाही आहे. ओके, कारण तेवढा कालावधी वगैरे आपण देऊ शकत नाही. पहा, अगदी म्हणजे 4 किंवा 5 जुलैचा तुम्ही तो व्हिडिओ पाहून घेऊ शकता. त्यामध्ये आपण हे डिस्कस केलेलं आहे SEOचं बॅकग्राऊंड. आता पहा, इथे SEOचे मेंबर कंट्रीज कोणते कोणते आहेत. आता सध्याला इराणला दिलेलं आहे, इथं अद्याप दिलं नाही आहे इराणबाबत. मग इथं इराण कुठे येईल तर इथं आहे त्याची बाउंड्री लाईन. ओके, पाकिस्तानच्या बाजूला इराण कंट्री आहे. तर पहा, एक आहे रशिया आहे, त्यानंतर कझाकिस्तान, त्यानंतर किर्गिस्तान, उझबेकिस्तान, तजाकिस्तान, त्यानंतर इंडिया, त्यानंतर पाकिस्तान आणि चायना. हे काय आहेत सध्याला
जे SCO आहे यांचे मेंबर कंट्रीज आहेत. त्यानंतर परत एक आलेला आहे इराण. ओके, पाकिस्तानच्या बाजूला आहे इराण. हे सर्व आता काय आहेत तर त्यांचे SCOचे मेंबर आहेत. ओके, मग त्यानंतर आता ह्या SCOचं मग उद्देश काय आहे किंवा याचे जे वैशिष्ट्ये काय आहेत तर ते पाहिलं आपण याच्यापूर्वी पाहिलेले आहेत ते वैशिष्ट्ये वगैरे, किंवा तुम्ही इंटरनॅशनल रिलेशनमध्ये ते वाचून घेणार आहात. मग आता पहा लेखमध्ये काय दिलेलं आहे ते आपण फक्त पाहूयात की चेंजिंग वर्ल्ड. मग आता पहा या SCO समोर सध्याला चॅलेंजेस काय आहेत. ओके, SCO समोर जर चॅलेंजेस पाहिले आपण तर जिओ पॉलिटिकल टेन्शन्स, त्यानंतर इकॉनॉमिक शटडाऊन, त्यानंतर एनर्जी क्रायसिस, फूड शॉर्टेज आणि क्लायमेट चेंज, हे सर्व काय आहेत SCO समोरच काय तर संपूर्ण जगासमोर आपल्याला चॅलेंज दिसून येत आहेत सध्याला. मग यासाठी आपल्याला काय SCOची जी मीटिंग झाली ती अगदी एक हेल्पफुल ठरली असं लेखिकांचं वगैरे म्हणणं आहे. मग पहा हे जे चॅलेंजेस आहेत याला रिक्वायर म्हणजे ह्या चॅलेंजला मिटिगेट करण्यासाठी आपला संपूर्ण एकत्र येऊनच कार्य करावं लागेल. कारण पहा जिओ पॉलिटिकल टेन्शनमध्ये काय येतं, रशिया आणि युक्रेनचं वार येतं. मग या रशिया आणि युक्रेनच्या युद्धासमोर फक्त भारत वगैरे लढू शकेल का तर लढू शकणार नाही, किंवा फक्त चायना एकटा लढू शकेल का लढू शकणार नाही. यासाठी पहा आपल्या सर्वांना एकत्र येऊन कार्य करावं लागेल असं लेखिकांचं इथं म्हणणं आहे. त्यासाठीच पहा द मेजर रिस्क टू वर्ल्ड पीस अँड डेव्हलपमेंट द पॉवर पॉलिटिक्स, इकॉनॉमिक कोअर्शन, टेक्नॉलॉजी डिकपलिंग अँड आयडिओलॉजिकल कंटेस्ट. पहा आता सध्याला म्हणजे आपल्यासमोर सर्वात मोठं आणखीन एक काय प्रॉब्लेम्स किंवा एखादी समस्या सर्वात मोठी आपल्यासमोर जर जी काही असेल तर ते आहे जागतिक शांतता. ओके, रशिया युक्रेनचं युद्ध जर घेतलं तुम्ही तर ते आपल्यासाठी एक चॅलेंजच आहे ना. सर्वात मोठा आपल्याकडे एक चॅलेंज आहे ते आहे अगदीच वर्ल्ड पीस नंतर आहे इकॉनॉमिक कोएशन, त्यानंतर टेक्नॉलॉजी आणि डिकपलिंग. म्हणजे पहा आता सध्याला आपण कोणतीही वस्तू जर घ्यायचं म्हटलं तर आपल्याला चायनावर निर्भर राहावं लागतं. ओके, फक्त भारतालाच नाही तर पाकिस्तानला पण, इराणला पण, अगदी रशिया वगैरे म्हणजे चिप्ससाठी वगैरे रशियाला पण यांच्यावर निर्भर राहावं लागतं. बरोबर, मग यासाठी पहा जर चायनामध्ये आता 2020चं आपण उदाहरण घेऊया. 2020मध्ये चायनामध्ये लॉकडाऊन पडल्यानंतर अगदी सर्व जे देश आहेत ते अगदी चायनावरती निर्भर होते. त्यामुळे सर्व देशांमध्ये तिथे काय झालं, चिप्स वगैरे शॉर्टेज निर्माण झालं. बरोबर, मग चिप्स शॉर्टेज निर्माण झाल्यानंतर सर्व राष्ट्रांना वगैरे समजलं की आपण चायनापासून थोडेसे परावर्त होऊन आपल्याला स्वतः आत्मनिर्भर होणं गरजेचं आहे. त्यामध्येच भारत पण होता. बरोबर, मग यालाच काय म्हटलेलं आहे तिथं डिकपलिंग म्हटलेलं आहे. मग हा एक आपल्या सर्वांसमोर इश्यू आहे. मग डिकपलिंग पण होत असताना आपल्याला काय करावं लागतं तर स्वतःला आत्मनिर्भर पण बनवण्यासाठी आपल्याला दुसऱ्या देशाची मदत घ्यावीच लागते. कारण रातोरात आपण आत्मनिर्भर बनतो का, बनत नाही. नसतर आजपर्यंत आपण आत्मनिर्भर नक्कीच झाला असतो. त्यासाठी पहा आपल्याला चायनाची पण मदत घ्यायची आहे, रशियाची पण मदत घ्यायची आहे. यासाठीच SCOचं उद्देश आहे की जे वर्ल्ड पीस आहे त्यानंतर जे जिओ पॉलिटिक्स आहे ह्या सर्वांना टॅकल करण्यासाठी आपल्याला सर्वांची एकत्र येऊन मदत घेणं गरजेचं आहे असं लेखिकाचं म्हणणं आहे. त्यानंतर मेंबर स्टेट हॅव कॅरीड फॉरवर्ड द स्पिरिट ऑफ गुड नेबरहुड्स, त्यानंतर फ्रेंडशिप अँड बिल्ड पार्टनरशिप फिअरिंग डायलॉग इन्स्टिड ऑफ कॉन्ट्रीब्युशन अँड कॉपरेशन इन्स्टिड ऑफ अलायन्स. पहा आता अलायन्स करण्यापेक्षा, म्हणजे अलायन्स म्हटल्यानंतर काय होतं पहा, 2-4 मित्र राष्ट्र एकत्र येतात व त्यांच्यामार्फत जसं की आपण इंडियाचं अलायन्स पाहिलं पहा, म्हणजे जे काँग्रेस वगैरे आहेत हे काय करतात एका उद्दिष्टासाठी एकत्र येऊन काय करतात ते एकत्र लढायचं असं त्यांनी म्हणतात. परंतु हे अलायन्स अगदी वर्ल्ड पॉलिटिक्समध्ये चांगलं आहे का, बिलकुल नाही. वर्ल्ड पॉलिटिक्ससाठी हे अलायन्स चांगलं नसतं. कारण पहा जर फक्त USचे जर मित्र बनून राहिलो आपण तर रशिया आपल्याला काय म्हणेल, मी तुम्हाला मदत करणार नाही, असं इथं प्रॉब्लेम होतं. म्हणजे आता सध्याला काँग्रेस INCचं आता पहा जर तुम्ही INCचे जर सपोर्टर असाल तर तुम्हाला BJP वाले काय करतील, BJP वाले अगदी तुमच्या विरोधात बोलतील. बरोबर, अगदी तसं होतं. मग त्यासाठी पहा आपला अलायन्स करायचं आहे का, बिलकुल अलायन्स करायचं नाही तर आपलं काय कोऑपरेशन करायचं आहे. त्यासाठीच पहा SCO ओके शांघाय कोऑपरेशन म्हणून तिथं ओळखलं जातं, न की अलायन्स म्हणून ओळखता. अलायन्स तिथं ओळखलं जात नाही तर तिथं कोऑपरेशन ओळखलं जातं. कशासाठी मग ते आपण याचे रिझन वगैरे सांगितलेलं आहे. मग आता पहा हे जे मी बोलतोय ना याचे तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये वगैरे उत्तर लिहिता मदत होतील. आता हे डायरेक्टली आपल्याला जसंच्या तसं उत्तर तर कुठं पण लिहिता येणार नाही, मला पण ते मान्य आहे. परंतु हे जे मी काही सांगतोय किंवा हे जे मी काही बडबडतोय याला तुम्हाला अगदी तुम्ही जेव्हा उत्तर लिहिताना तेव्हा माझे काही शब्द जरी आठवले तरी ते आपल्यासाठी बेटर असेल. ओके, त्यासाठी म्हणतोय पहा मी आता जरी बोंबललं तरी पुन्हा जाऊन तुम्हाला हे वाचून घ्यायचं आहे एकदा. ओके, थोडंसं म्हणजे माझ्या शब्दाकडे नका जाऊ, फक्त तुम्ही माझ्या भावना समजून घेत चला, असं मी याच्यापूर्वी पण म्हटलंय. आता मी एकदा सांगितलं ना, तुम्ही एकदा वाचून घेतलात ना याला, अगदी तुमच्या चिरकाल हे लक्षात राहील की शांघाय कॉर्पोरेशनचं महत्त्व काय आहे. ओके, याच्यापूर्वी पण प्रश्न असे आलेले आहेत. ओके, त्यामुळे प्लीज G20 एक आहे, त्यानंतर शांघाय कॉर्पोरेशनचं पण यावर्षी काय केलेलं आहे भारताकडे होतं, यजमानपद हे भारताकडे होतं. फक्त परिषद ही डिजिटल झाली तरी देखील यजमानपद भारताने याचं भूषवलेलं आहे. त्यासाठी ही SCOची जी मीटिंग आहे ना ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची ठरलेली आहे. त्यानंतर पुढे चला
we should enhance solidarity and mutual trust for common security. There are some external elements that are orchestrating a new Cold War and block confirmation in our region. आता पहा, नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान विरोधात काय म्हटले की तुम्ही टेररिस्टला वगैरे म्हणजे टेररिस्ट विरोधी वगैरे त्यांना खडसावले, तसे शब्द बोल वगैरे त्यांनी दिले. बरोबर. मग आता पहा, या संदर्भातच इथं दिलेलं आहे की आपला एकत्र येऊन इथं कार्य करायला पाहिजे, कारण कोल्ड वॉर सारखी सिच्युएशन वगैरे परत उद्भवू नये, किंवा अगदी जे सध्याला रशियावरती काय सँक्शन्स वगैरे टाकलेले आहेत अमेरिकेने वगैरे, मग तशा पद्धतीची सिच्युएशन उद्भवू नये. कारण पहा, आता इथे जर तुम्ही एकदा या मॅपकडे जर लक्ष दिलात तर इथं काय सर्व मेंबर कंट्रीज आहेत, म्हणजे हे सर्व काय आपले नेबर्स आहेत, हे शेजारील राष्ट्र आहेत, सर्वजण शेजारील राष्ट्र तुम्हाला दिसत असेल. म्हणजे हे इथे भारत आहे, इथं पाकिस्तान आहे, म्हणजे त्यानंतर इथं अगदी सेंट्रल एशिया आहे, त्यानंतर इथे रशिया आहे, इथं चायना आहे. ओके, हे सर्व राष्ट्र जर तुम्ही पाहिला तर काय आहे, ते एकूण एकाचे नेबर आहेत. व पहा, नेबर जर असताना तुम्ही याच्या पूर्वी पण म्हटलेलं आहे मी की तुम्ही अगदी तुमचे दुश्मन बदलू शकता, परंतु तुमचे नेबर बदलू शकता का? बिलकुल बदलू शकत नाही. त्यामुळे आपल्या नेबरशी आपलं चांगलं सौख्य असणं हे गरजेचं असतं. यासाठीच इथं त्यांनी म्हटलं आहे की कोल्ड वॉर सारखी सिच्युएशन वगैरे उद्भवू नये, यासाठी SCOमध्ये आपण जे लेबर टेन्शन्स वगैरे असतात, नेबरचे जे टेन्शन्स वगैरे आहेत त्याला आपण मिटिगेट करण्यासाठी इथं आपण काय केलेलं आहे, सध्याला प्रयत्न केले आहेत. व जे टेररिझम वगैरे आहे त्याला पण एक चॅलेंज करण्यासाठी आपण इथं प्रयत्न सध्याला चालू आहे. म्हणजे SCO मेंबर स्टेट्स नीड टू अपग्रेड सिक्युरिटी कोऑपरेशन अँड क्रॅक डाऊन इन डिसिजिव्ह मॅनर ऑन टेररिझम. म्हणजे पहा, अगदी त्यांनी पण प्रयत्न म्हणजे त्यांनी पण मान्य केलेलं आहे की SCOचे जे मेंबर्स आहेत यांनी सिक्युरिटी कॉर्पोरेशन पण सिक्युरिटी संबंधी कॉर्पोरेशन पण करणं गरजेचं आहे, व त्याला क्रॅकडाऊन म्हणजे जे टेररिझम आहे त्याला पण क्रॅकडाऊन करणं हे गरजेचं आहे, असं त्यांनी इथं मान्य केलेलं आहे. त्यानंतर नीड फॉर मल्टीलॅटरिझम. Okay, we should advocate multilateralism to shape our common destiny. The SCO needs more engagement with its observer states, dialogue partners, and other regional international organizations such as United Nations to uphold the UN central international system and the international order based on international law. आता पहा, जे मल्टीलॅटरिझम आहे आपलं, ओके, म्हणजे आपण फक्त SCOलाच जास्त मोठा भाऊ वगैरे बनवू शकतो का? तर बिलकुल नाही. आपल्याला काय करायचं आहे, कॉर्पोरेशन करायचं आहे, म्हणजे सहकार्य करायचं आहे. यासाठीच पहा, आपण आपल्यामध्ये सहकार्य करत असताना म्हणजे जे हे नेबर्स आहेत यांच्यामध्ये सहकार्य करत असताना आपला UNचे लॉ, त्यानंतर इंटरनॅशनल लॉ, त्यानंतर इंटरनॅशनल लॉ अँड ऑर्डर या सर्वांना मान्य करणं किंवा या सर्वांचं आपण ऑब्लिगेशन करणं, म्हणजे त्यांचं पालन वगैरे करणं हे आपलं कर्तव्य आहे, असं इथं लेखिका वगैरे म्हणतात. त्यासाठीच आपलं हे म्हणजे SCO फक्त आपल्यापुरतं नाही, तर म्हणजे आपण UN संदर्भात पण इथे सर्व कायदे वगैरे आपण एकत्र मिळून काय त्याचं इम्प्लिमेंट करूयात, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर डेव्हलपिंग कंट्रीज कंटिन्यू देअर कलेक्टिव्ह राईज विथ ग्रेटर कोहेसिव्ह अँड ग्लोबल वेट. Over the next 2 months, South Africa and India will preside the BRICS, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना अँड साऊथ आफ्रिका अँड G20 समिट रिस्पेक्टिव्हली. मग मल्टीलॅटरिझमचा आपला गरज काय आहे, तर पहा, आता सध्याला SCOमध्ये जे मेंबर कंट्रीज आहे इंडिया आता सध्याला काय करत आहे, G20चं नेतृत्व करत आहे. बरोबर. मग ह्या G20च्या नेतृत्वामध्ये SCOला पण पूर्णपणे सांभाळून घेणं हे इंडियाचं कर्तव्य आहे, असं इथं लेखिका म्हणत आहेत. म्हणजे मल्टीलॅटरिझमचा वापर करून आपण काय करतो, आपल्या SCOला पण आपण अगदी पुढे पण घेऊन जाऊ शकतो. म्हणजे हे नेबर्स कंट्रीचे जे विचार आहेत किंवा यांचे जे टेररिझम बाबतचे जे विचार आहेत किंवा हे जे डिकपलिंग वगैरे व्हायचं आहे आपल्याला, किंवा जे ग्लोबल चॅलेंजेस आहेत जसं की क्लायमेट चेंज वगैरे आहेत, हे पण आपण आपल्या परीने G20 परिषदेमध्ये पण घेऊन जाणं वगैरे हे आपलं कर्तव्य आहे. म्हणजे अगदीच आपण जर तशा पद्धतीने जर सक्सेसफुल जर झालो G20मध्ये, तर आपलं हे फक्त भारताचं हे असेल का, म्हणजे सक्सेस असेल का, तर बिलकुल नाही. तर हे संपूर्ण SCOचं व हे जे मेंबर्स कंट्रीज आहेत यासाठी पण याला काय मदत ठरू शकेल, असं तिथं लेखिका म्हणत आहेत. त्यानंतर चायनाने कमिटमेंट काय केली, की मग आता भारताकडून तर त्यांनी अपेक्षा केली, परंतु चायनाने पण काही कमिटमेंट केलेले आहेत. तर ते पहा, चायना इज कमिटेड to working with India, South Africa and other partners from South to put into action the Global Security Initiative, Global Development Initiative and Global Civilization Initiative to contribute to world peace. पहा, मग यामध्ये चायनाने पण आपला अगदी एक विश्वास दिलेला आहे की आम्ही तुमच्यासोबत ग्लोबल डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह, ग्लोबल सिव्हिलायझेशन इनिशिएटिव्ह म्हणजे या सर्वांमध्ये आपण काय चायना आपल्याला मदत करणार आहे. कशासाठी, तर वर्ल्ड पीसला
वर्ल्ड पीस ठेवण्यासाठी आपल्याला चायना मदत करणार आहे, याची ग्वाही पण चायनाने आपल्याला दिलेली आहे. आता अगदीच SCO मीटिंगमध्ये तरी आपल्याला चायनाने तशा पद्धतीने म्हटलं, परंतु रियालिटी जर पाहिलं आपण, लडाखचा इश्यू वगैरे जर पाहिला, तर तिथे आपल्याला चायना सहकार्य करत नाही. हा इथे एक मोठा इश्यू आपला समोर दिसत आहे. ओके, तर हे अशा पद्धतीने आजचं लेख होतं. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. इंडियाज राईस एक्सपोर्ट बॅन इम्पॅक्ट्स एशियन अँड आफ्रिकन नेशन्स मोस्ट. आता पहा, भारताने जो राईसवरती जो म्हणजे बॅन वगैरे केलं त्यांनी, तर त्याला अगदी US ची पण न्यूज आलेली होती. पहा, युनायटेड स्टेटमध्ये काय झालेलं आहे, जर भारताने राईस बॅन केल्यामुळे झालं काय पहा, तर अमेरिकेमध्ये पण राईसची किमती तिथं वाढलेल्या आहेत असं तिथं न्यूज आलेली होती. ओके, आय थिंक आजच्या वृत्तपत्रात आहे की कालच्या आहे, परंतु आलेली आहे ती न्यूज. ओके, मग याच बेसिसवर पहा, आशियन कंट्रीज आणि आफ्रिकन कंट्रीज यांना जास्त मोस्ट फटका तिथं बसणार आहे. कंप्लेंट्स पेंडिंग विथ CIC ॲज एप्रिल 1, 2023, म्हणजे 19,233 एवढ्या कंप्लेंट राईट टू इन्फॉर्मेशन अंतर्गत जे चीफ इन्फॉर्मेशन कमिशन असतं त्यांच्यासमोर 19,233 कंप्लेंट पडून आहेत, परंतु अद्याप त्यावरती निर्णय झालेला नाही व तेथील जे सीट आहेत ते सध्याला खाली आहेत असं आपल्याला बेसिकली ते सांगता येतं. त्यामुळे हा प्रॉब्लेम उद्भवतोय. ओके, त्यानंतर दिल्लीबद्दल दिलेलं आहे, स्किप करू शकता. त्यानंतर पुढे 3 इंजर्ड हाऊसेस अँड बसेस बर्न इन फ्रेश व्हायलन्स इन मणिपूर. पहा, मणिपूरची जी आग आहे किंवा जे मणिपूर जळत आहे ते थांबण्याचं नाव घेत नाही आहे. हा इथं मोठा इश्यू आहे. त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटला प्रश्न विचारत आहेत सध्याला. ओके, जर तुम्ही INCच्या विरोधात असाल किंवा BJPच्या विरोधात, त्याबद्दल आपल्याला काही गरजेचं नाही, परंतु म्हणजे आपल्या देशातीलच एक राज्य आहे तो जळत आहे, मग तिथं आपलं पण कर्तव्य आहे की आपण लोकशाही किंवा मदर ऑफ डेमोक्रेसी एवढ्या अर्थाने जर म्हणत असो व एखाद्याला जर बोलण्याचा अधिकार देत नसो आपण, तर ते अगदी चुकीचं आहे ना. कुठंतरी आपण म्हणजे पहा, आपण पण दुसऱ्याला बोलण्याचा अधिकार देणं पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. ओके, ठीक आहे, आपणच शहाणे आहोत, परंतु दुसऱ्याला पण बोलण्याचा मौका देणं हे आपलं पण एक काय अभिमान आहे किंवा आपलं पण एक म्हणजे आपलं एक कर्तव्य आहे असं आपण तिथं म्हणू शकतो. त्यानंतर पुढे जाऊयात. मोदी कॉल्स ऑपोजिशन टेररिस्ट शाह सिक्स कॉर्पोरेशन ऑन मणिपूर. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. त्यानंतर ऑपोजिशन MPs वॉक आउट ऑफ पार्लमेंट पॅनल मीट ऑन पर्सनल डाटा प्रोटेक्शन बिल. आता पहा, आपण खासदारांना बनवून दिलेला आहे, मग खासदार डाटा प्रोटेक्शन बिलबाबत चर्चा करत आहेत का? बिलकुल चर्चा करत नाही. मग आपण खासदार त्यांना निवडून कशाला दिला? आपल्याकडे पहा, डाटा प्रोटेक्शन हा अगदी गरजेचा इश्यू आहे, परंतु जे आज सध्याला खासदार आहेत त्यांनी त्याबद्दल चर्चा वगैरे करत आहेत का? बिलकुल नाही. म्हणजे अगदी ही न्यूज वाचल्यानंतर मला खूप वाईट वाटलं, कारण अगदी असं होऊ नये. डाटा प्रोटेक्शन बिल तरी आपल्या सर्वांसाठी गरजेचं आहे. आता अगदी INC आणि BJP खेळू द्या, त्यांचं जे काही गेम प्लॅन आहे ते खेळू द्या, परंतु देशासंबंधी तर अशा पद्धतीने करू नये, कारण युरोपियन युनियनचे तुम्ही लॉ पहा व भारतामध्ये तर अद्याप लॉस नाही आहे. मग जी मेटा कंपनी आहे ती आपल्यासोबत किती खेळ खेळत आहे, म्हणजे एवढं तरी नसू नये की आपला देश वाचवायचा आहे. देश सर्वोपरी आहे, एखादी पक्ष सर्वोपरी नाही आहे. त्यासाठी पहा, यांनी अगदी जे ऑपोजिशन मेंबर्स वगैरे आहेत त्यांनी जे पार्लमेंटरी जे पॅनल आहे किंवा जे स्टँडिंग कमिटी आहे त्या कमिटीमध्ये परत एकदा जाऊन डाटा प्रोटेक्शन बिलबद्दल चर्चा करणं गरजेचं आहे. कारण पहा, चर्चेतूनच आपल्याला काय तिथं समस्या सुटत असतात. त्यामुळे अगदी याबद्दल तर थोडंसं निगेटिव्ह जरी बोललो मी, तर ते अगदी गरजेचं आहे. पहा, कारण युरोपियन युनियनचे लॉ अगदी वाचल्यानंतर तुम्हाला पण थक्क व्हाल तुम्ही पण. ओके, त्यानंतर पुढे चला. अगदी एक न्यूज आहे, युनेस्को हे आपण पाहिलेलं आहे की शाळेमध्ये स्मार्टफोन वगैरे बंदी घालावी असं त्यांनी म्हटलं आहे. ठीक आहे, त्यानंतर स्पोर्ट्स न्यूज आहेत. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र इथे संपतं. याबाबत काही शंका, काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.